मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी कोल्हापूर पदभरतीचा या ठिकाणी गट ड ची जी जाहिरात आलेली आहे. एकूण 95 जागांसाठी ही जाहिरात आहे. वेगवेगळी पदे आहे. या पदांसाठी अर्ज कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आता सर्वात पहिल्यांदा आपण जाहिरातीचा थोडा किती जागा आहेत आपण बघून घेऊयात. ही गट ड ची जाहिरात आहे. वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला ही बघायला भेटेल. वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जाहिरात ऑक्टोबरमध्येच प्रसिद्ध झालेली होती, परंतु आता फॉर्म चालू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जे प्रयोगशाळा परिचर्चा इथे 8 जागा होत्या, तिथे एकच जागा आहे. एवढाच बदल झालेला आहे आणि पेमेंट येथे 19,900 होते आहे तर आहे सध्या दिलेले, परंतु तेथे 15,047 आहे. एवढाच बदल आहे. आता प्रयोगशाळा परिचरची एक जागा आहे. शिपाई महाविद्यालय 3 जागा आहेत. त्याच्यानंतर आता वेगवेगळे हे पद आहेत. वेगवेगळे 3 पासून 10 पर्यंत ही वेगवेगळी पदे आहेत. त्यांच्या जागा इथे बघू शकता. सर्वात जास्त जागा कक्षसेवक रुग्णालय 56 जागा आहेत. आणि खाली पूर्ण जाहिरातीमध्ये जर तुम्ही आलात, खाली पूर्ण तर 1 मिनिट खाली तुम्ही कॅटेगरी वाईज जागा इथे बघून घेऊ शकत आहात प्रत्येक पदाच्या. ठीक आहे. आता फॉर्म कसा भरायचा आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये आपण बघूयात. फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक देत आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची साईट ओपन होईल आणि फॉर्म भरायचा इंटरफेस तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन झालेला तुम्हाला बघायला भेटेल. अर्ज करण्याची तारीख ही या ठिकाणी बघू शकता. 13 तारखेपासून म्हणजेच कालपासून सुरुवात झालेली आहे आणि 31 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकत आहात. तुमच्याकडे फक्त जवळजवळ 18 ते 19 दिवस आहेत हा फॉर्म भरण्यासाठी. SC ST कॅटेगरीला 900 रुपयाची फॉर्म फी आहे आणि अदर कोणत्याही सर्व कॅटेगरीला 1000 रुपयाची फॉर्म फी आहे. आता अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर येथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन सबमिट करू शकता. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या पिवळ्या लोगोवरती तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता जे मुलांकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर नाही त्यांना मोबाईलवरती फॉर्म भरायचा असेल तर मोबाईल आडवा करून तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहे. जर सरळ मोबाईल असेल तर ही IBPS ची वेबसाईट त्यांना ऍक्सेप्ट करत नाही, फॉर्म भरता येणार नाही. त्यासाठी तुमचा मोबाईल आडवा करणे गरजेचे आहे. बघू शकता. आता मी या लिंकवरती क्लिक केलेले आहे. आता हा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट अशा प्रकारचे 6 टप्प्यामध्ये तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता इथं या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमचे फर्स्ट नाव टाकायचं. जे तुमचं स्वतःचं नाव आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि कॅपिटल अक्षरामध्ये टाकायचं आहे आणि इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तेच तुमचं नाव इथं कन्फर्म करायचं आहे. पुन्हा तेच तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे. इथं तुमच्या वडिलांचं नाव, पूर्ण वडिलांचं नाव टाकायचं आहे. पुन्हा इथं कन्फर्मेशन करायचं आहे वडिलांचं नाव. त्याच्यानंतर इथं आडनाव पुन्हा एकदा टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी आलेलं तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर इथे पूर्ण बरोबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला पुन्हा तुमचा मोबाईल नंबर परत एकदा टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे या ठिकाणी दुसरा अजून एखादा पर्यायी नंबर असेल तर तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकायच्या नंतर @ टाकायचा नाही. ईमेल आयडी टाकल्याच्या म्हणजे @ पर्यंत आल्याच्या नंतर इथे क्लिक करायचं आहे आणि ईमेल आपला gmail.com असतो याच्यावरती क्लिक करून ईमेल येईल. आता पुन्हा इथे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पूर्ण ईमेल आयडी इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. इथं कॅप्चा आहे तो पूर्णतः इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ही माहिती मी भरलेली नाही, पूर्ण भरून घेतो आणि सेव्ह नेक्स्ट वरती मी क्लिक करतो. आता मित्रांनो सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर वरती ओकेचा ऑप्शन येईल. ओके वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा इथे बघू शकता इथे मी हाईड करत आहे माझा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी भेटेल आणि SMS देखील तुम्हाला येईल. फॉर्म भरण्याचा कन्फर्मेशनचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येऊन जाईल. आता दुसरी स्टेप आहे सिग्नेचर आणि फोटो. आता इथं बघू शकता फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. चॉईस फोटोग्राफ इथून चॉईस फाईल वरती क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करू शकत आहात. त्याच्यानंतर इथं कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर चॉईस फाईल इथं सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्याच्या नंतर आय कन्फर्मेशन वरती याच्या टिक बॉक्स वरती क्लिक करून तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फोटोची साईज 20 KB ते 50 KB या दरम्यान असणार आहे.
आणि सिग्नेचरची साईज 10 KB ते 20 KB एवढी असणार आहे आणि फोटोची 20 ते 50 असणे गरजेचे आहे, तरच फोटो ऍक्सेप्ट होईल. आता तुम्हाला फोटोची साईज कमी जास्त करण्यासाठी इथे Google वरती यायचं आहे आणि रिसाइज इमेज अशा प्रकारचे सर्च करायचं आहे. अशा प्रकारचं सर्च केल्याच्या नंतर जी पहिली वेबसाईट, 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो, बघू शकता. ज्या लोगोची अशा प्रकारे हा लोगो आहे, या लोगोची जी वेबसाईट असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता या फोटोवरती क्लिक करत आहे साईजवरती आणि इथे सिलेक्ट इमेजवरती मी क्लिक करेल. बघू शकता सिलेक्ट इमेज याच्यावरती मी क्लिक करेल. मी क्लिक करत आहे सिलेक्ट इमेजवरती आणि इथे माझा फोटो आहे तो मी इथे सिलेक्ट करून घेईल. मित्रांनो, आता मी इथे माझा फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि माझ्या फोटोची साईज 52 KB दाखवत आहे. आपल्याला 20 KB ते 50 KB या दरम्यान पाहिजे आहे. तर इथे मी सिलेक्ट करून घेतले. त्याच्यानंतर मी खाली येणार. ही या ठिकाणी क्वालिटीचा जो ऑप्शन आहे, इथं आधी 90% आहे, तर मी इथे 50% करेल आणि रिसाइज इमेजच्या ऑप्शनवरती मी क्लिक करेल. बघू शकता रिसाइज इमेजवरती क्लिक केल्याच्या नंतर माझ्या फोटोची साईज फक्त 6 KB झालेली आहे. परंतु आपल्याला जास्त 20 KBच्या पुढे पाहिजे, तर मी इथे या ठिकाणी 75 KB 90 केल्याच्या नंतर 14 KB झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अंदाज घेऊन तुमच्या या ठिकाणी वाढवू शकत आहात साईज. आता बघू शकता 22 KB झालेली आहे आणि मला 20 ते 50 KB साईज पाहिजे असे इथे मी डाउनलोड करेल. बघू शकता मी माझी साईज डाउनलोड करून घेतली. आता अपलोड करून आता पुन्हा मी माझ्या इथे साईटवरती आलेलो आहे. चॉईस इमेजवरती गेल्याच्या नंतर माझा जो फोटो दिसत आहे, तर बघू शकता अशा प्रकारचा दिसत आहे 22 KBचा. आता इथं डबल क्लिक करून तुमच्या जे फोटोचं नाव आहे. आता जर नाव कशा कशा आहे इथं YBD असं वगैरे नाव आहे. परंतु जे याच्यामध्ये गॅप आहे, तो गॅप नसला पाहिजे. पूर्ण या ठिकाणी नाव ते खोडून टाकायचं आहे. तुम्ही खोडून टाकल्याच्या नंतर वेगळं काहीतरी नाव दिलं. बघू शकता मी काहीचे पण नाव देऊन टाकलं फोटोला, फक्त या अक्षरांमध्ये गॅप नसला पाहिजे. तर गॅप झाला. आता या ठिकाणी बघू शकता फोटोवरती मी क्लिक केले. नाव या ठिकाणी साईडला क्लिक केले. 1 मिनिट. इथं रिनेम मी पुन्हा एकदा करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे नाव चेंज झाले. आता फोटोवरती डबल क्लिक करून माझा फोटो बरोबर चांगल्या प्रकारे अपलोड झालेला तुम्हाला इथे बघायला भेटेल. तशाच प्रकारची सही देखील आता ज्याप्रमाणे फोटो अपलोड केला, त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमची सही देखील तुम्ही अपलोड करून घ्यायची आहे. मित्रांनो, आता मी इथे माझा फोटो आणि सही अपलोड करून घेतलेला आहे. इथे दोनही चेकबॉक्सवरती मी इथे क्लिक करेल आणि इथे नेक्स्टच्या ऑप्शनवरती मी इथे क्लिक करणार आहे. बघू शकता नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पुढचा टप्पा म्हणजे डिटेल्सचा ऑप्शन इथे ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी बघू शकता यू आर अप्लाइंग अंडर, म्हणजे या ठिकाणी बघू शकता अंतर्गत अर्ज करत आहात. तुम्ही कशामध्ये अर्ज करत आहात, तर बघू शकता याच्यामध्ये 2 विद्यालय तुमच्या समोर आलेली बघायला भेटतील. 2 विद्यालयानुसार तुम्ही जागा आपल्या जाहिरातीमध्ये बघून घ्यायची. आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती जागा बघून घ्यायची आहे. समजा मला या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे फॉर्म भरायचा आहे, तर याच्यावरती क्लिक करू शकतो. नाहीतर मग छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे आज अर्ज करायचा असेल तर तेथे मी क्लिक करू शकतो. आता कुठे किती जागा आहेत हे तुम्ही जाहिरातीमध्ये बघून घ्यायचं आहे. ते आता समजा मला इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज या गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय करायचं आहे, त्याच्यावरती मी क्लिक करणार. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर प्रयोगशाळा परिचरला भरायचा आहे किंवा शिपाईला भरायचा आहे, याच्यावरती क्लिक करेल. आता समजा जर मी इथे खाली या ठिकाणी बघू शकता छत्रपती प्रमिला राजे विद्यालयाला जर अप्लाय केलं तर इथे जास्त पोस्ट भेटतील. कारण वरच्या कॉलेजला कमी पोस्ट आहेत आणि इथे जे वेगवेगळ्या जास्त कक्ष सेवक वगैरे जास्त पोस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दोन्ही देखील भरू शकता. फक्त वेगवेगळा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल जर भरायचा असेल तर. ठीक आहे. एकाच रजिस्ट्रेशनवरती 2 फॉर्म भरू शकता. वरच्याला देखील भरू शकता, खालच्याला देखील भरू शकत आहात. आता समजा येथे सिलेक्ट केलं. समजा इथे मी शिपाई पदाला अर्ज करणार आहे. अर्ज करणार असेल, आता सर्वात महत्त्वाचा इथं पॉइंट आहे कॅटेगरी द कॅन्डिडेट. आता अर्जदाराची या ठिकाणी कॅटेगरी कोणती आहे? समजा माझी आता इथे माझी कॅटेगरी समजा इथे 1 मिनिट. माझी कॅटेगरी समजा एस-टी कॅटेगरी आहे. परंतु मी जे शिपाई पदाला अर्ज भरीत आहे, येथे एस-टी कॅटेगरीला जर जागा नाही, तर या ठिकाणी तर मी अर्जदाराची इथे मी एस-टीच कॅटेगरी इथे सिलेक्ट करेल. परंतु मला जर अर्ज पण ओपन मधून भरायचा आहे, ओपन कॅटेगरीमध्ये एस-टीला जागा नाही. इथं आपली जी आहे ती कॅटेगरी लिहायची. जर तुम्हाला एस-टीला जागा नसेल, तर तुम्ही इथे ओपन मधून तुम्हाला जशा प्रकारे जर भरायचे असेल तिथे मी ओपन मधून भरणार आहे, कारण एस-टीला जागा नसल्यामुळे. अशा प्रकारे मी इथे ओपन मधून भरेल.
इथं डायरेक्टली आधी ओपन कॅटेगरी आहे असं नाही करायचं. माझी कॅटेगरी एस-टी आहे, परंतु एस-टी जागा नसल्यामुळे मी खाली ओपनला अर्ज करत आहे. अशा प्रकारचं भरायचं आहे, करायचं आहे. तर आता ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही 40% किंवा त्यापेक्षा दिव्यांग आहेत. तुम्ही जर दिव्यांग आहेत की नाही, तुम्ही अपंग आहात की नाही, येस नो करायचं आहे आणि दिव्यांगाला जागा आहेत की नाही, हे देखील तुम्ही बघून घ्यायचे आहे. आता मी येथे दिव्यांग नाही. आता जर दिव्यांग ऑप्शन सिलेक्ट करायलाच येत नाही कारण एस-टी ओपनसाठी जागाच नाही दिव्यांगासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायला येत नाहीत. वाचून तुम्ही या ठिकाणी आपणास परीक्षेच्या दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का? जर ते अपंगांसाठी जर येस केलं असतं तर हे ऑप्शन ऑन करायला तिथे आले असते. ठीक आहे. इथे सगळे जे ऑप्शन सिलेक्ट करायला आहेत ते सिलेक्ट करायचे आहे. इथे हे सिलेक्ट करायला नाही, हे ब्लर आहेत. आता इथे तुम्ही माजी सैनिक म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहात का? तुम्ही माजी सैनिक असाल तर येस करायचं आहे. नसाल तर नो करायचं आहे. आता मी माजी सैनिक नाही, इथे नो करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अ, अर्जदार माजी दिव्यांग आहे की माजी दिव्यांग आहे की नाही, तर इथे नो करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी सशस्त्र दलामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवा केलेली आहे की नाही, तो ऑप्शन येस नो करायचा असेल. जर तुम्ही माजी सैनिक असेल, येस केलं तर इथे ऑप्शन येस नो करायला येईल. आता सध्या येत नाही. त्याच्यानंतर आपण सैन्य दलात सेवेत मृत झालेल्याचे पाल्य आहात का? म्हणजे तुमचे जे सैन्यामध्ये मृत झालेले त्यांचे पाल्य आहेत का? त्यांचे नातेवाईक आहेत का? त्यांचा मुलगा व मुलगी आहात का? येस नो करायचा. इथे सिंपली नो करणार आहे. तुम्ही महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात काय? आता ज्या महिला याच्यासाठी फॉर्म भरणार आहेत त्यांनी इथे कंपल्सरी येस करायचं आहे. त्यांना महिलांचं आरक्षण घ्यायचं आहे. येसच करायचं आहे. जर खेळाडू असेल तर तुम्ही येस करायचं आहे. मी खेळाडू नाही तर नो करणार आहे. इथं पुरुष असल्यामुळे नो करणार आहे. महिलांनी इथे येस करायचं आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तर इथे येस करायचं आहे. अन्यथा नो करायचं आहे. मी नो करत आहे. भूकंपग्रस्त असाल तर येस करायचं आहे. मी नो करत आहे. मी नाही. तुम्ही जर तुम्ही पदवीधर अंशकालीन असाल तर तुम्ही जर येथे येथे देखील येस करायचं करू शकतात. परंतु मी नाही, त्याच्यामुळे नो करू शकतो. तुम्ही जर अनाथ असाल तर तुम्ही येस करू शकता. अन्यथा मी नो करत आहे. मी अनाथ नाही. ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्राचा आदिवासी आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का? तो ऑप्शन तुम्हाला येथे करायचा आहे. येस करायचा आहे. तुम्ही महाराष्ट्रातले उमेदवार आणि महाराष्ट्रातले उमेदवारच येथे फॉर्म भरू शकत आहात. आता बघू शकता जे उमेदवार महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील भाषिक उमेदवार आहात का? ते देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात. जर असेल तुम्ही त्या गावांतील तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अ, माजी सैनिकाचे स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहात का? किंवा मुलगा-मुलगी आहेत का? तर इथे तुम्हाला असेल तर तुम्ही येस करू शकता. मी नो करत आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथे सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. अर्जदार सन 91 चे जनगणना कर्मचारी आहात का? त्यावेळेसचे एम्प्लॉयी नाहीत. तिथे तुम्हाला सिंपली नो करायचं आहे. आपण 2011 च्या जनगणनेमध्ये मोडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जदार सन 1994 निवडणूक नंतर कर्मचारी आहात का? इथं नो करायचं आहे. एम्प्लॉयी वगैरे आहात का? त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलगा-मुलगी आहेत का? इथं नो आहे. जर तुमच्या वडिलांनी, आईने जर आत्महत्या केली असेल, तुम्ही येस करू शकता तिथे. इथे धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बुद्धिस्ट, ख्रिसमस, हिंदू, जैन, मुस्लिम, शीख, ऑदर वगैरे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. इथे मी माझा धर्म हिंदू सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर इथं राष्ट्रीयत्व इंडियन इथे बदल करण्याची गरज नाही. बदल होत देखील नाही. त्याच्यानंतर तुमच्याकडे बघू शकता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तर सिंपल येथे मी येस करेल. येस केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायला येईल. ठीक आहे. येथे तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. मोजकेच सेंटर आलेले बघायला भेटतील. इथे एवढे एक्झाम सेंटर तुम्ही आहेत तुम्ही बघू शकता. एवढे 15-20 सेंटर आहेत. याच्यामध्येच तुम्ही एक्झाम देऊ शकता. एक्झाम सेंटर तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर मला जवळ इथे नाशिक आहे. त्याच्यामुळे मी इथे नाशिक सेंटर इथे सिलेक्ट करेल आणि आधार कार्ड येस केल्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. तुमचं जन्मतारखेचं इथे वर्ष सिलेक्ट करायचं आहे. वर्ष सिलेक्ट केल्याच्यानंतर मंथ इथं महिना सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिवस सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मेल, फिमेल तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जुळे भाऊ किंवा तुम्ही जुळे भाऊ आहात किंवा जुळ्या बहिणी आहेत का? येस नो करायचं आहे म्हणजे ट्विन्स. त्याच्यानंतर तुम्ही जर शिक्षण तुमचं या ठिकाणी लग्न झाले की वैवाहिक स्थिती लग्न झाले असेल तर मॅरिड करायचं आहे आणि लग्न झाले नसेल तर अनमॅरिड करायचं आहे. तर जर तुमचा या ठिकाणी डिव्होर्स वगैरे झाला असेल तर डिव्होर्सवरती तुम्ही क्लिक करू शकता. इथे जर तुम्ही या ठिकाणी लग्न झाला असेल, लग्न झाल्या महिलांनी जर येस केलं येस महिलांनी समजा जर इथे येस केलं तर तिथे वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे आणि जर महिलांनी येस केलं तर
नवऱ्याचं नाव टाकायचं आहे आणि पुरुषांनी येस केलं तर इथे तुमच्या पत्नीचं पती-पत्नीचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. आता मी इथं अनमॅरिड आहे. इथे अनमॅरिड करत आहे. त्याच्यामुळे इथे मला पत्नीचं नाव टाकायला येणार नाही. इथे सिंपली वडिलांचं नाव, आईचे नाव टाकणार आहे. इथे संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. या लाईनीमध्ये बसेल तेवढा. पुन्हा खालच्या लाईनीमध्ये बसेल तेवढा आणि इथे टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य, आता मी आपलं सर्वांचं राज्य महाराष्ट्र राज्य असल्यामुळे इथे मी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करेल आणि इथे पिनकोड तुमचा जो असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे. पुन्हा जर तुमचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपीचा पत्ता एकच असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता. तुमचा संपूर्ण पत्ता इथे आलेला बघायला भेटेल. एवढी माहिती टाकून झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला व्हॅलिडेट व्हॅलिडेट डिटेल्स याच्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला फॉर्म सारखी ओपन होईल ती क्लिक करायची आहे, चेक करायची आहे आणि ओकेच्या ऑप्शन वरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक करायचं आहे. आता मी संपूर्ण माहिती भरून घेतो आणि सेव्ह नेक्स्ट वरती मी क्लिक करतो. मित्रांनो, इथे महत्त्वाचा एक पॉइंट राहिलेला आहे. तुमच्याकडे या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र आहे काय? कास्ट सर्टिफिकेट आहे की येस करायचं आहे. येस वरती क्लिक करायचं आहे. हे राहून गेलेलं होतं. आता जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इथं आहे की नाही नो करायचं आहे. असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. आता मित्रांनी मी सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर डिटेल्स ऑप्शन वरती मी आलेलो आहो. एक्झाम म्हणजे क्वालिफिकेशन तुम्हाला टाकायचे आहे. फक्त 10वी पास वरती तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. इथं तुम्हाला या ठिकाणी बघू शकता माध्यमिक शालांत एस-एस-सी या ठिकाणी बघू शकता बोर्ड नेम या ठिकाणी पुणे बोर्ड वेगवेगळे बोर्ड आहेत. त्याचे या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड अमरावती जे आहे तुम्ही तुमच्या या ठिकाणी रिझल्ट वरती असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे इथं सिलेक्ट करायचं नाही, अदर सिलेक्ट करायचं आहे इथं माध्यमिक शाळा सिलेक्ट करून. त्याच्यानंतर पासिंग इयर, हा पासिंग इयर तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती असतो. जो रिझल्ट असतो ते वेगळे असते आणि हे त्याचा रिझल्ट सारखाच बोर्ड सर्टिफिकेट वेगळी असते. त्याच्यावरती असतो सगळ्यात कोपऱ्यामध्ये किंवा वरती असतो. डे, मंथ, इयर इथे टाकून घ्यायचं आहे. तुमची या ठिकाणी टक्केवारी किती आहे टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ग्रेड, जर या ठिकाणी तुम्ही 65च्या पुढे टक्के असेल तर तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये येऊ शकता आणि जर 55 पेक्षा पुढे असाल, 55 पेक्षा जास्त टक्के असतील तर तुम्ही सेकंड क्लास आणि 55 पेक्षा कमी असेल तर फर्स्ट क्लास एवढे सिलेक्ट करू शकता. तशाच प्रकारचे तुम्ही इथे 12वीचं टाकायचं आहे. फक्त 10वीचं टाकले तरी देखील चालेल. फक्त 10वी असं 10वी हा फॉर्म आहे आणि जर ऑदर सिलेक्ट केले तर तुम्ही इथे तुमचे विषय देखील टाकू शकतात. ठीक आहे. आणि जर तुम्हाला तुमचं शिक्षण पदवीपर्यंत झाले असेल, सर्व माहिती टाकली तरी देखील चालेल. आता तुम्ही या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान आहे का? तुम्ही येस करायचं आहे कारण महाराष्ट्रासाठी हा फॉर्म आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे काही याच्या कामासंबंधात अनुभव असेल तर तुम्ही येथे टाकू शकता. आता तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता का येते का? वाचता येते का? येस करायचं आहे. त्याच्यानंतर लिहिता येते की येस करायचं आहे. त्याच्यानंतर बोलता येते की येस करायचं आहे. जर तुम्हाला अदर दुसऱ्या भाषा येत असतील तर तुम्ही लिहिता, वाचता, बोलता येते का टिक करायची आहे. हिंदी, इंग्लिश इथे देखील तुम्ही भाषा ॲड करू शकत आहात. आता मी संपूर्ण माहिती भरून घेतो आणि पुन्हा पुढे नेक्स्ट डिटेल आपण बघूयात. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे टाकलेलं आहे. इथे सिलेक्ट वरती मी सिलेक्ट ठेवलेलं आहे. जर वेगळे असेल तर वेगळे करू शकता. इथे या ठिकाणी माझी तारीख मी इथे टाकून घेतो. 1 मिनिट बघू शकता. हे बोर्ड सर्टिफिकेट वरची तारीख इथे या ठिकाणी 17 जून आहे. इथे जून आणि इयर आहे 2014 अशा प्रकारे मी टाकून घेत आहे. तुमची टक्केवारी किती आहे? आता तुमची टक्केवारी इथे टाकून घ्यायची आहे. आता मला 53% आहे. तर मी कसे टाकणार बघू शकता. 53.00 मला कंप्लीट 53% आहेत. आता मी या ठिकाणी पास क्लास कॅटेगरीमध्ये येतो. मला जास्त टक्के नाही त्याच्यामुळे पास क्लास म्हणजे 65च्या पुढे गेले. आता इथे बघू शकता 3 ऑप्शन आहे. 65च्या पुढे जर गेलो तर फर्स्ट क्लास आणि जर 58च्या पुढे गेले तर सेकंड आणि पास क्लास तिथून मागे पास क्लास. आता मी पास क्लासमध्ये तिथे येऊन जातो. आता जर तुम्ही 12वीचं जर टाकायचं असेल तर इथे मी टाकून घेतो महाराष्ट्र. बघू शकता स्टार्ट महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे असं मी टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या रिझल्टवरती असेल तसे देखील आता डिव्हिजन पुणे डिव्हिजन ऑफ बोर्ड पुणे अशी माहिती असते ते देखील टाकून घ्यायचे आहे. आता इथं ऑदरमध्ये काय टाकायचं तुम्ही तुमच्या या ठिकाणी विषय देखील तुम्हाला 12वीमध्ये कोणकोणते विषय होते ते देखील तुम्ही इथे टाकू शकत आहात. ते विषय टाकून द्यायचे इथे. आता इथे मी माझे विषय टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जो बोर्ड सर्टिफिकेटवरती तुमची पासिंग इयर असते, रिझल्टवरती नसतो, पासिंग इयरवरती असतो. हे 12वीचे टाकत आहे. इथे मी या ठिकाणी 25 मे 2016 इथे मी टाकून घेतो माझं 1 मिनिट. 25 इथं बघू शकता मे 2016
इथे असं टाकल्याच्या नंतर इथे तुमचे टक्केवारी किती आहेत? आता मला इथे आहेत 59, 59.23 अशा प्रकारचे टक्केवारी आहे ते इथे टाकून घेतो. आता इथे मी किती सेकंड क्लासमध्ये येतो कारण 58% च्या पुढे गेलेलो आहे सेकंड क्लास. आता जर पदवी वगैरे झाली असेल तर ते टाकून घ्यायचे आहे. आता मला मराठी, इंग्लिश आता इथं हिंदी भाषा मी ॲड करतो. हिंदी मला हिंदी वाचता येते, लिहिता येते आणि बोलता देखील येते आणि इंग्लिश इंग्लिश देखील वाचता येते आणि लिहिता येते आणि बोलता देखील येते. त्याच्यामुळे सर्व ऑप्शन मी इथे क्लिक केलेले आहे. आता इथे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती एकदा क्लिक करायचं आहे पुन्हा बघू शकता. 1 मिनिट आता खालची माहिती या ठिकाणी टाकायला येत आहे. ती थोडी या ठिकाणी बघून घेतो मी 1 मिनिट. मित्रांनो, येथे विषय टाकल्यावरती नेक्स्ट जात नव्हतं. इथे तुम्हाला मी येथे पुणे डिव्हिजनल बोर्ड तुमचा बोर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं अदर सिलेक्ट वरती क्लिक करून मी ते आर्टमधून केलेलं आहे. त्यामुळे आर्ट, कॉमर्स, सायन्स जे असेल ते करायचं आहे. तुमच्या या ठिकाणी पासिंग इयर असते, बोर्ड सर्टिफिकेटवरती टाकायचे, टक्केवारी टाकायची आणि इथं सेकंड क्लास, फर्स्ट क्लास वगैरे टाकून घ्यायचं आहे. इथं मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही येस केलं मी आणि ह्या मला 2 भाषा येतात. मी इथे येस करून इथे नेक्स्ट करत आहे. आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी या ठिकाणी क्लिक करत आहे. तर बघू शकता आता नेक्स्ट ऑप्शन ओपन झालेला आहे. पूर्णतः जो माझा फॉर्म आहे, माझा जो फॉर्म आहे, पूर्ण या ठिकाणी ओपन झालेला आहे. संपूर्ण फोटो वगैरे अपलोड झालेले या ठिकाणी पूर्ण दिसत आहे. कारण डिटेल्स मी दाखवू शकत नाही, ते हाईड केलेले आहे. तर बघू शकता इथं आधार कार्ड क्रमांक बरोबर टाकलेलं आहे. ठीक आहे. आता इथं पेमेंट बघू शकता अनपेड दाखवत आहे इथं. पेमेंट इथं मला करायला आलेले आहे. आता इथं सिंपली आता इथं ऑप्शन आल्याच्या नंतर इथं आय ॲग्री बघू शकता. आय ॲग्रीचं ऑप्शन आहे. इथं क्लिक करणार आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं फोटो सही माझी अपलोड झालेली आहे. इथं कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती मी इथे क्लिक करेल. बघू शकता. इथे ओकेचा ऑप्शन येईल. ओकेच्या ऑप्शनवरती मी इथे क्लिक केले. कंटिन्यूचा ऑप्शन आहे. इथे मी क्लिक करत आहे. बघू शकता. इथे क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल. जे तुमच्या या ठिकाणी बघू शकता, जी साईज आहे, 1 मिनिट बघू शकता. जे तुमचे थंब, डाव्या हाताच्या अंगठ्याचा थंब म्हणजे लेफ्ट थंब इम्प्रेशन डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला अपलोड करायचा आहे. शाईचा आपण त्याचा थंब देतो इकडे-तिकडे जो थंब अपलोड करायचा आहे, फोटो काढून त्याचा चांगल्या प्रकारे स्कॅन करून अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन, हँड रिटन डिक्लेरेशन असते. ते IBPSचे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. जसेच्या तसे लिहायचे आहे. आईच्या पुढे तुमचं नाव लिहायचं आहे आणि पूर्ण माहिती लिहून खाली तिथे सही करायचं आहे. हे दोन्ही या ठिकाणी अपलोड करून घेतो. आता ते जो थंब आहे, डिटेल गाईडलाईन डिटेल्स बघू शकता. हे डिक्लेरेशन इथेच मी तुम्हाला दाखवून देतो. 1 मिनिट. आता जे फोटोग्राफची साईज असणार आहे त्याच्या आपल्या थंबची, त्याची या ठिकाणी साईज बघू शकता. किती 20 केबी ते 50 केबी या दरम्यान असणे गरजेचे आहे. 20 केबी ते 50 केबी आणि जे आपलं जे डिक्लेरेशन असणार आहे, त्याची साईज 10 केबी ते 20 केबी एवढी असणार आहे. लेफ्ट इम्प्रेशन म्हणजे सॉरी 1 मिनिट जे फोटोग्राफ आहे, डिक्लेरेशन हे तुम्ही येथे साईज बघून घ्यायची आहे. ते इथे अपलोड करायचे आहे. ठीक आहे. आता मी पुन्हा इथे या ठिकाणी माझं या ठिकाणी लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन ते मी तुम्हाला इथे अ, दाखवून घेतो. ते तुम्ही बघून घ्या. तुम्ही अपलोड करायचं आहे अशा प्रकारे ते अपलोड करून इथे या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट वरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मी अपलोड करून घेतो. आता जो तुमचा लेफ्ट सम असणार आहे, तो या ठिकाणी लेफ्ट इम्प्रेशन या ठिकाणी बघू शकता 20 केबी ते 50 केबी या दरम्यान असणे गरजेचे आहे. मी करून घेतलेलं आहे. तर बघू शकता माझा इथे थंब आहे आणि फोटो दिसत आहे. इथे या ठिकाणी नाव या ठिकाणी त्याच्यात गॅप नसला पाहिजे. रिनेम वरती मी क्लिक करतो आणि या ठिकाणी बघू शकता नाव काहीच्या वेगळे दिलेले आहे आणि याच्यावरती डबल टॅप करून इथे माझा थंब अपलोड झालेला बघू शकता. प्रिव्ह्यूचा असा ऑप्शन होईल. इथे थंब दिसेल. याच्यावरती क्लिक करून तुम्ही ओके करायचं आहे. आता इथं माझं हँड रायटिंग डिक्लेरेशन मी अपलोड करणार आहे. बघू शकता फोटो या ठिकाणी माझं लेफ्ट थंब अपलोड झालेलं आहे. डिक्लेरेशन तशाच प्रकारचे मी अपलोड करून घेतो. मित्रांनो, डिक्लेरेशन आणि थंब अपलोड करून झाल्याच्या नंतर कॅप्चा टाकून नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन बघायला भेटेल. आता मी एस-टी कॅटेगरीतून असल्यामुळे ₹900 पेमेंट करायला येत आहे. सिंपली जो कॅप्चा आहे, PXS FY अशा प्रकारचा जसाचा तसा जो कॅप्चा आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता डू यू वांट टू प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती मी येस करत आहे. बघू शकता असा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला थोडा वेट करायचा आहे.
डेबिट कार्डने पेमेंट करू शकता, इंटरनेट बँकिंगने, वॉलेट कॅश कार्डने करू शकता किंवा डायरेक्टली क्यूआरने करू शकता. आता क्यूआरने मला सोपं जातं, तर बघू शकता क्यूआरच्या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. क्यूआरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मेक पेमेंट या ठिकाणी मी करत आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता प्रोसीड विथ पेमेंट. आता मी त्याच्यावरती क्लिक केले. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता आता डायरेक्टली स्कॅनर ओपन होणार आहे. स्कॅनर ओपन झाल्याच्यानंतर बघू शकता 1 मिनिट माझ्याकडे गावाकडे नेटवर्क थोडं स्लो आहे. अशा प्रकारे इथे डायरेक्टली तुम्हाला स्कॅनर येत्या चौकोनामध्ये स्कॅनर ओपन होईल आणि त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याच्यानंतर थोडा 2-3 मिनिट वेट करायचं आहे. वेट केल्याच्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुलची तुम्हाला पावती काढायचा ऑप्शन भेटेल. तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे पावती आणि या ठिकाणी पूर्ण तुमचा फॉर्म लॉग आउट झालेला बघायला भेटेल. आता पुन्हा फॉर्म भरण्याच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म भरण्याच्या लिंकवरती आता मी पुन्हा एकदा इथे मी क्लिक करतो. ठीक आहे. आता फॉर्म भरण्याच्या लिंकवरती मी क्लिक केलेले आहे. आता तुम्ही येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायला तुम्हाला एस-एम-एस आणि ईमेलला आलेला असेल, तो टाकून इथे कॅप्चा टाकून सबमिटवरती क्लिक करून तुमची प्रिंट तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही जी-एम-सी कोल्हापूरचा फॉर्म भरू शकत आहात. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.